ज्या नावांचं वजन आपल्याला पेलवत नाही ती नावं रस्त्यांना चौकांना द्यायची गडबड पाहिजे कशाला? कात्रज दत्तनगर भागातील हा समोरचा बोर्ड बघा. राजमाता यांच्या नावाची दुरावस्था बघा. आणि खाली संकल्पनाच्या जागी सण राहिला आहे. मध्ये उद्गारवाचक चिन्हाच्या जागी बहुतेक उभ्या चिकटपट्ट्या लावल्या असाव्यात. आणि नगरसेवकचा नरक झाला आहे. शिवरायांनी बांधलेल्या वास्तू 400 वर्ष झाले तरी अजून त्याच मजबूतीने उभ्या आहेत. आणि इथे 4 वर्षात भ्रष्टाचाराच्या चिंध्या समोर येतात. त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांचे बुरुज आजही कुठल्याही युद्धाचा सामना करू शकतील. आणि इथं आपण बांधलेले बुरुज बघा, GIच्या जाळीने बांधून ठेवायला लागत आहे. जाळी तुटली की बुरुज ढासळला. एखाद दिवशी एक जोराचा वारा आला की हा बोर्ड खालच्या लोकांच्या अंगावर पडणार आणि मग पालिका जागी होणार बहुतेक. मागे इथे काहीतरी लोकांचे वरती राडे झाले तर एक माणूस या बोर्ड मधून खाली पडला. नशीब तो खाली पडल्यामुळे त्याचा जीव वाचला, नाहीतर वरती त्याचा जीवच गेला असता त्या भांडणामध्ये. एवढे तरी उपकारच म्हणावे लागतील या बोर्डचे. वरतून हा राजमाता भुयारी मार्ग एक कचरा कुंडीपेक्षा जास्त दिसत नाही. बाजूने एक लांबलचक तुंबलेले सडलेले कुजलेले गटार जे बरोबर या भुयारी मार्गाजवळ जाऊन थांबले आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार तर जबाबदार आहेच याला, पण नागरिकांचा बेजबाबदारपणा सुद्धा तितकाच जबाबदार आहे. या थोर लोकांची नावं असल्या जागांना देऊन त्या नावांची विटंबना करू नका. जर नावं द्यायचीच असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टरची आणि त्या कामाचे बिल काढणाऱ्या अधिकाऱ्यांची द्या. विटंबना त्यांच्या नावाची होऊ द्या आणि खाली फोन नंबर पण द्या त्यांचा. आणि यांनी बनवलेल्या कलाकृती जर 20 वर्षांपेक्षा जास्त टिकल्या तर मग द्या कोणाचे नाव द्यायचे त्याला.